तलवारीचे 5 वार मार मानकरी किती वर्षापासून पालखीची परंपरा आहे? मी दिगंबर हेमंतराव डांगे महाराज ही जवळपास 350 वर्षापासून परंपरा चालत असते. जवळपास ही माझी जी आहे ते 7वी पिढी आहे. माझ्या अगोदर माझे आजोबा, माझे वडील आणि आता या गादीवरती आमच्या येथील राणोजी निकम नावाचे होते खंडेराया महाराजांचे आणि त्यांनी खूप भक्ती केली या कामठा गावामध्ये. त्यावेळेस त्यांनी या गावातून जेजुरीला वारी करायची आणि त्यांना खंडेराया महाराजाचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी आमच्या शिवरा गावामध्ये गुरु करण्यासाठी आमच्या पूर्वजाकडे आले आणि आमच्या पूर्वजाकडे आल्यानंतर त्यांना जे काही विधिवत गुरुमंत्र आणि त्यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी इथं देवाची तिथूनच त्या ठिकाणाहून एक देवाची नावाने एक शिळा आणला आणि राणोजी निकम नावाचे जे भक्त होते ते त्यावेळेस मेंढ्या पाळत होते आणि मेंढ्या गावोगावी नेत होते. पण त्यांचा नित्य देवाला आपण स्वतः स्नान करून देवाला स्नान घालून नैवेद्य अर्पण करून नंतर ते जेवण करायचे असा त्यांचा नित्यक्रम होता. आणि त्यावेळेस काही लोकांनी या गावात या म्हणजे भक्तांनी त्यांची परीक्षा बघण्यासाठी सहकार्याने त्यांची परीक्षा बघण्यासाठी राणोजी निकम महाराजांची तर त्यांनी एका नागफण्याच्या जाळीमध्ये तो देव उचलून बाजूला टाकून दिला आणि बाजूला टाकून दिल्यानंतर त्यांनी 1 नाही 2 नाही जवळपास 5 दिवस उपोषण पाणी आणि अन्न त्याग केला आणि 5 दिवस पाण्याचा सुद्धा त्याग केल्यानंतर त्या नागफणीच्या जाळ्यातून देव त्यांची पिवशी होती त्या पिवशीमध्ये येऊन देवांनी उडी मारून बसलेत आणि तेच देव शंभूच्या नावानं ही 100-125 वर्षापासून यात्रा भरत असते आणि 100-125 वर्षापासून खंडोबाची पालखी जे निघते
ते या दर्ग्यावर येते, इथे टेकून पूर्ण गावामध्ये फिरते आणि ही यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याची यात्रा म्हणून ओळखली जाते. माळेगावच्या नंतर 2 नंबरची यात्रा म्हणलं तर ही खंडोबाची यात्रा आहे आणि या गावामध्ये अनेक जाती आहेत, पण सर्व जातीचे लोकांचे धर्मातले लोक या खंडोबारायाचे 5 दिवसाचे 11 दिवसाचे पारणे उपवास धरतात. आणि जे बाहेरून कोणी मुंबईला असो, कोणी इतर राज्यात सुद्धा असलेले, समजा मुलगी आपण त्या राज्यात दिलेली आहे किंवा मुंबईला दिलेली आहे, तिथली लेक माता इथं आमच्या कामट्यामध्ये येऊन खंडोबारायाचे या दिवशी आवर्जून दर्शन घेत असतात. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून परंपरा आहे की कुठे बी राहो जत्रेसाठी 100% येतातच. अख्ख्या भारतात कुठे जरी असली आमची गावातली मुलगी दिलेली तर ते येऊन इथं हमखास या दिवशी दर्शन घेणार खंडोबारायाची. आपण ग्रामपंचायतच्या वतीने काय काय व्यवस्था केली यात्रेसाठी? आता जी व्यवस्था केलेली आहे, ग्रामपंचायत पूर्ण पालखीचा मार्ग आहे तो स्वच्छ केलेला आहे, जेणेकरून भक्तांना पायामध्ये खडे वगैरे टोपू नये म्हणून पूर्ण साफसफाई केलेली आहे. पाण्याची ती व्यवस्था चांगली आहे, सगळी पाण्याची व्यवस्था बरोबर आहे. यात्रेनिमित्त काय काय कार्यक्रमाचे आयोजन केले? आता इथे एक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत काही आणि एक शंकरपट आहे. 2 दिवस 29-30ला शंकरपट आहे आणि 31ला कुस्त्या आहेत. यात्रेसाठी जिल्हा परिषदनं काही मदत केली का ग्रामपंचायतला? आम्ही निवेदन दिलेलं होतं पण आणखी काही मदत झालेली नाही जिल्हा परिषद. म्हणजे प्रशासनाची मदत नाही तरी कामठा ग्रामपंचायत यात्रा भरीते. आपली काय मागणी राहील शासनाकडे? शासनाकडे एकच मागणी राहील की माळेगावच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये खंडोबारायाची 2 नंबरची यात्रा आहे, तर आमचं एक